मुंबईतून एक अतिशय धक्कादायक आणि पालकांचे डोळे उघडणारी बातमी समोर येते। तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। एका 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात असह्य वेदना होत होत्या। डॉक्टरांनी तपासणी केली आणि जे समोर आलं ते पाहून डॉक्टरांच्याही पायाखालची जमीन सरकली। मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ही थरारक घटना घडली आहे। एका 12 वर्षाच्या चिमुरडीला गेल्या अनेक दिवसांपासून पोटात प्रचंड वेदना होत होत्या। तिचं जेवण कमी झालं होतं, तिची शारीरिक वाढ खुंटली होती। सुरुवातीला पालकांना वाटलं की हा साधा त्रास असेल, पण जेव्हा त्रास वाढला तेव्हा डॉक्टरांकडे त्यांनी धाव घेतली। डॉक्टरांनी मुलीचं सिटी स्कॅन आणि एंडोस्कोपी केली आणि तिच्या पोटात एक भला मोठा गोळा अडकलेला दिसला। हा साधा सुद्धा गोळा नव्हता, तर तो होता केसांचा गोळा। डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 3 तास अथक प्रयत्न करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे। मुलीच्या पोटातून चक्क 16 बाय 14 सेंटीमीटर आकाराचा केसांचा गोळा बाहेर काढण्यात आलाय। या केसांच्या गोळ्यानं मुलीच्या पोटाचा 90% भाग व्यापला होता, ज्यामुळे तिला काहीही खाता येत नव्हतं। हा प्रकार म्हणजे ट्रायकोबेझोर नावाचा आजार आहे, ज्यामध्ये मुलं स्वतःचेच केस तोडून खातात। मानवी केस कधीही पचत नाहीत, त्यामुळे ते पोटात साचून राहतात आणि त्याचा असा घट्ट गोळा तयार होतो। पालकांनी आपल्या मुलांच्या सवयींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं मूल केस, खडू किंवा माती खात असेल तर वेळीच सावध व्हा। सुदैवानं या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली असून तिला 7 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। पण ही घटना सर्व पालकांसाठी एक धोक्याची घंटा आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।